मोठी बातमी येते शिवसेना आणि चिन्हासंदर्भात आता सुनावणी सुरू झाली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। आमदार अपात्रतेबाबत आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पुन्हा एकदा सुरू झालेले आहे। मागील 2 आठवडे झालेल्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आपले युक्तिवाद सुरू केलेले आहेत। अर्थात आज होणारी या आठवड्यात होणारी सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने ही सुनावणी आता वरिष्ठ बेंचकडे पाठवली जाते की याच सगळ्या सुनावणी दरम्यानच त्याचा निकाल होतो। या दोन्ही प्रश्नाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। संदीप, आपण पाहतोय पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आहे, काय अपडेट आहे संदीप? अगदी बरोबर आहे ऋषी। खरं तर 6व्या दिवशी म्हणजे 6व्या वेळेला कपिल सिब्बल यांच्याकडून या सुनावणीमध्ये हा जो युक्तिवाद आहे तो केला जातोय। काही वेळापूर्वीच कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। प्रामुख्याने बघायला गेलं तर खरी शिवसेना कुणाची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची, या सगळ्या संदर्भातलं हे प्रकरण आहे। आणि जवळपास 21 साली हे सगळं प्रकरण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाकडे गेलेलं होतं। त्यानंतर त्या बेंचनं निवडणूक आयोगाकडे हे सोपवलं आणि मग एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलेलं होतं। त्याच्या विरोधातली खरं तर एक याचिका आहे। त्याचबरोबर आमदारांना अपात्र करण्याची जी याचिका होती ती देखील दाखल आहे। या दोन्ही क्लब करून खरं तर ही सुनावणी गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू आहे असं म्हणता येईल। आणि दरवेळेला गेल्या 5 वेळेला पाहिलं तर तास ते 1.5 तास, पावणे 2 तास असं सरासरी कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद जो आहे तो ऋषी केला जातोय। आणि प्रामुख्यानं आज कुठल्या मुद्द्यावर कपिल सिब्बल बोलणार, युक्तिवाद करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। कारण यापूर्वीचे काही जर मुद्दे लक्षात घेतले तर विधिमंडळ पक्षातली ही फूट होती, ज्याला राजकीय फूट मानता येत नाही असं कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर ठणकावून खरं तर सांगितलेलं होतं। त्याचबरोबर उद्धव ठाकरे हेच 2013 पासून पक्षाचे प्रमुख आहेत। सगळे अधिकार जे आहेत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत। मग त्यांच्याच हातातला पक्ष दुसऱ्याला कसं देऊ शकता अशी विचारणा करत मुख्य नेता हे जे पद एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे घेतलेलं आहे ते पद पूर्णपणे असंवैधानिक असून ते कुठल्या आधारे त्या पदावर बसलेले आहेत किंवा त्यांनी ते कुठल्या आधारे पद घेतलेले आहे अशी थेट विचारणा जी आहे ती देखील कपिल सिब्बल यांनी केलेली होती। आणि त्यावेळेला समाजवादी पक्षातलं उदाहरण जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। जनता दलमधलं उदाहरण जे आहे ते देखील कपिल सिब्बल यांच्या वतीनं देण्यात आलेलं होतं। चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्यासह बागची जे जॉयमाला बागची जे न्यायमूर्ती आहेत, त्याचबरोबर व्ही मोहनना, या तिघांच्या खंडपीठासमोर खरं तर हे सगळ्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सुरू आहे। प्रामुख्यानं ऋषी ही अंतिम टप्प्यात सुनावणी आलेली आहे। कारण गेले 1.5-2 वर्षांमध्ये प्रामुख्यानं सुनावणीची तारीखच येत नव्हती, फक्त तारखा पडत होत्या, प्रत्यक्षात युक्तिवाद होत नव्हता किंवा सुनावणी होत नव्हती। त्यातच वकील देखील वारंवार गैरहजर असायचे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलं फुटीचं प्रकरण आणि शिवसेनेतलं फुटीचं प्रकरण ही दोन्ही प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर दाखल होती। आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून असेल किंवा शिवसेना युबीटी पक्षाकडून असेल, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी खरं तर युक्तिवाद केलेला होता। मात्र आता फक्त शिवसेनेचंच प्रकरण समोर आलेलं आहे, राष्ट्रवादीचं प्रकरण मागं पडलेलं आहे असं म्हणता येईल। त्यामुळे कपिल सिब्बल आज नवीन काय मुद्दे मांडतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। नक्कीच संदीप, यातली जी महत्त्वाची गोष्ट आहे जी मागील आठवड्यात सुनावणीत समोर आली होती ती म्हणजे सिब्बलांच्या 2 मागण्या, आणि त्यातली एक जी होती ती अनुच्छेद 15चा त्यांनी केलेला उल्लेख किंवा हे प्रकरण पुन्हा एकदा 5 जजेसच्या बेंचेसकडे जाण्याची जी एक शक्यता आणि त्यांची जी विनंती होती याबाबत काय अपडेट देशील? नाही, प्रामुख्यानं बघायला गेलं ज्यावेळेला 2021 साली हे सगळं प्रकरण ऋषी कोर्टात पोहोचलेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्यावेळेला देखील हे प्रकरण 5 जजेसकडेच होतं। मोठा बेंच त्यावेळेला तयार करण्यात आलेला होता आणि त्यांनीच या प्रकरणाचा निकाल दिलेला होता। प्रामुख्यानं आता ज्यावेळेला सुनावणी सुरू झालेली आहे त्यामधला जर संपूर्ण घटनाक्रम बघितला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना युबीटी असेल किंवा काँग्रेसमधले काही नेते असतील, यांच्या म्हणजे महाविकास आघाडीतले नेते, यांच्या वतीनं सांगितलं जात आहे की युक्तिवाद चांगला करतायत, कपिल सिब्बल चांगला युक्तिवाद करतायत किंवा योग्य पद्धतीने ही केस सध्या सुरू आहे। मात्र निकालाची भीती किंवा जी धास्ती आहे ती नेत्यांमध्ये अजूनही पाहायला मिळते। निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, कारण एकनाथ शिंदे याच्या बाजूने लागतो की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने? कपिल सिब्बल यांचा आता युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। आम्हाला व्हीप जारी करायचा अधिकार आहे, तसंच संसदेत पक्षाचा नेता कोण असणार याबाबत निर्देश देण्याचेही अधिकार आम्हालाच आहेत। हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा होता असं आता कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाचं हेच आहे की व्हीप जारी करायचा अधिकार जो आहे तो आमच्या पक्षालाच होता असं वारंवार सांगतात। कारण यापूर्वी जर बघायला गेलं तर कपिल सिब्बल यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की जर 40 आमदारांना अपात्र केलं असतं तर विधानसभेतल्या सभागृहामध्ये
जी काही चाचणी झाली असती बहुमताची चाचणी त्याला अर्थच राहिला नसता असं देखील हा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता. आता 2018 मधल्या पक्षाची घटना, पक्षाची सत्ता रचना आणि पक्षाचं नेतृत्व हे 1999 मधल्या पक्षाच्या घटनेशी सुसंगत आहे का असा सवाल खरं तर त्यांनी विचारलेला आहे. कारण आपल्याला माहित आहे 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये बदल करण्यात आलेला होता आणि हा बदल जो आहे तो चुकीचा असून ही घटनाच चुकीची असल्याचं एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वकिलांच्या मार्फत सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं होतं, जर घटना चुकीची होती मग तुम्ही निवडणूक कुठल्या आधारे लढवलात, तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, खासदार देखील झालात, मग घटना कशा पद्धतीनं चुकीची. कारण अचानकपणे ऐन वेळेला 1999च्या घटनेचा आधार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षानं घेतलेला आहे. त्यामुळे 2018ची घटना कशी चुकीची असू शकते असा खरं तर सवाल यापूर्वी देखील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला होता. आणि आता देखील त्यांचं हेच म्हणणं आहे की 2018 मधली पक्षाची घटना असेल किंवा सत्ता रचना असेल, म्हणजे पक्षाची जी सगळी रचना असेल ती असेल किंवा नेतृत्व असेल, हे कशा पद्धतीनं 1999च्या घटनेशी सुसंगत कशा पद्धतीनं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. प्रामुख्यानं बघायला गेलं ज्यावेळेला घटनेमध्ये 2018चा बदल झालेला होता त्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते, आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे सगळे अधिकार देण्यात आले होते ऋषी. मात्र तीच सगळी प्रतिमा किंवा तीच छबी एकनाथ शिंदे यांच्या देखील शिवसेनेमध्ये पाहायला मिळालेली होती. काही जणांना नॉमिनेट करण्यात आलेलं होतं, म्हणजे निवडण्यात आलेलं होतं, आणि काही जणांना इलेक्टेड म्हणजे त्यांची निवडणूक घेऊन इलेक्शन जे आहे ते पार पडलेलं होतं घटनेनुसार तसं जर बघायला गेलं तर. पण महत्वाचं हेच आहे की दोन्हीकडचे फरक कपिल सिब्बल हे न्यायालयासमोर सांगतायत. आणि आता त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय त्यानुसार पक्षाची घटना कशा पद्धतीनं चुकीची त्यावेळेला मानली गेली आणि तो मुद्दा कसा चुकीचा हे कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत.